तेलात टाकताच अगदी पुरीसारख्या टम्म फुगणाऱ्या, अजिबात पातळ चिवट न होणाऱ्या, 1 महिनाभर टिकणाऱ्या मऊसूद गोडसर अशा गव्हाच्या पिठाच्या कापण्या आषाढ स्पेशल तळणसाठी आज आपण बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स सहित शेअर केलेली आहे। त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवण्यासाठी लागणारे गुळवणी तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी घेतला आहे 2 वाटी गूळ। हा गूळ वजनी प्रमाणात 300 ग्रॅम इतका आहे। सर्व गूळ मी बारीक चिरून घेतला आहे। गूळ बारीक चिरून घेतल्यामुळे पाण्यामध्ये पटकन असा विरघळला जातो। तर आता गुळवणी तयार करून घेऊयात। त्यासाठी गॅस चालू करून घेतला आहे। गॅसवरती एक भांडे ठेवले आहे। या भांड्यामध्ये घातले आहे 1.5 ग्लास पाणी। पाणी घातल्यानंतर यामध्ये घालत आहे आपण बारीक चिरून घेतलेला सर्व गूळ। तर इथे आपण आज 2 वाट्या गव्हाचे पीठ तसेच 1 वाटी बेसन पीठ इतक्या प्रमाणात कापण्या बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी वजनी प्रमाणात 300 ग्रॅम गूळ व 1.5 ग्लास इतके पाणी घेतलेले आहे। तर आता हा गूळ सर्व या पाण्यामध्ये छान असा विरघळवून याचे गोडसर असे गुळवणी तयार करून घेऊयात। तर इथे गूळ बारीक चिरून घेतल्यामुळे पटकन असा विरघळला जातो, गुळवणी बनण्यास वेळ लागला जात नाही। तर इथे पाहू शकता गूळ जो आहे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळला गेलेला आहे। पाण्याचा कलर पूर्णपणे बदलला गेला आहे। तर हे गुळवणी मी आणखीन 4 ते 5 मिनिटे गॅसच्या फुल फ्लेमवरती असेच उकळवून घेणार आहे, जेणेकरून हे छान असे थोडेसे घट्टसर व आणखीन जास्त गोडसर असे तयार होईल। 4 ते 5 मिनिटे हे गुळवणी मी आणखी उकळवून घेतले आहे। तर आता इथे मी गॅस बंद केला आहे। गुळवणी थंड होण्यासाठी बाजूला ठेवले आहे। तोपर्यंत कापण्या बनवण्यासाठी लागणारी सुंठ, विलायची व बडीशोपची पूड म्हणजेच पावडर तयार करून घेऊया। त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहे 10 ते 12 विलायची, 2 चमचे बडीशोप, 1 चमचा सुंठ। आता हे सर्व साहित्य जे आहे ते मिक्सरला फिरवून याची मी छान अशी इथे पावडर तयार करून घेतली आहे। अशा प्रकारे पावडर वापरल्यामुळे कापण्या ज्या आहेत खाण्यासाठी खूप छान खमंग व चवदार लागतात। नक्कीच अशा प्रकारची पावडर वापरून या कापण्या तयार करून बघा। पावडर तयार आहे। आता आपण कापण्यांसाठी लागणारे पीठ मळून घेऊयात। त्यासाठी एका परातीमध्ये मी घेतले आहे 2 वाट्या गव्हाचे पीठ। हे पीठ मी चाळून घेतले आहे। याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 300 ग्रॅम इतके आहे। ज्या वाटीने गूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे मी हे पीठ मोजून घेतलेले आहे। यानंतर यामध्ये घातले आहे 1 वाटी हरभरा डाळीचे पीठ म्हणजेच बेसन पीठ। हे पीठ मी चाळून घेतले आहे। याचे वजनी प्रमाण 150 ग्रॅम इतके आहे। यानंतर यामध्ये चवीनुसार चिमूटभर मीठ घालून घेतले आहे। तसेच यानंतर यामध्ये घालत आहे तयार करून घेतलेली सुंठ, विलायची व बडीशोपची पूड। आता ही पूड या पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे। बरेच जण कापण्या बनवताना यामध्ये ही पूड वापरत नाहीत, परंतु ही पावडर वापरून बघा, खूप छान अशी टेस्ट येते कापण्यांना। सर्व पावडर व्यवस्थित अशी पिठामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता इथे कापण्यांची पीठ मळून घेत आहे। तर इथे गुळवणी जे आहे ते थंड करून घेतले आहे। गुळवणी थंड करून घेतल्यानंतर हे गुळवणी मी गाळून घेतले आहे, कारण गुळामध्ये कचरा असतो किंवा खडे असण्याची शक्यता असते। थोडे थोडे गुळवणी घालून आता हे पीठ जे आहे ते छान असे इथे मी मळून घेतले आहे। तर हे पीठ मळताना जास्त घट्ट मळायचे नाही किंवा जास्त पातळ मळायचे नाही, मध्यम घट्ट असे मळून घ्यायचे। तर इथे 2 वाट्या गव्हाचे पीठ व 1 वाटी बेसन पीठ इतक्या प्रमाणात कापण्या बनवण्यासाठी मी 2 वाट्या बारीक चिरलेला गूळ घेतला होता। हे इतपत प्रमाण घेतले होते। तर अशा प्रकारे आपले छान असे कापण्या बनवण्यासाठी पीठ मळून घेतले आहे। आता हे पीठ मुरण्यासाठी झाकून ठेवले आहे। तर अर्धा तास हे पीठ मी भिजण्यासाठी झाकून ठेवले होते। अर्धा तासानंतर हे पीठ पाहू शकता छान असे मऊसूद भिजले गेले आहे। तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ हे पीठ भिजण्यासाठी ठेवून देऊ शकता। जितके छान पीठ भिजले जाईल तितक्याच छान मऊसूद कापण्या तयार होतात। महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी। आता आपण कापण्या बनवून घेऊयात। त्यासाठी तयार पिठामधील एक छोटासा गोळा घेऊन इथे याला थोड्याशा कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये डीप करून घेतले आहे, जेणेकरून पोळी लाटताना पोळपाटाला चिकटली जाणार नाही। तर आता या गोळ्यापासून आपण छान अशी जाडसर एक पोळी लाटून घेणार आहोत। तर इथे मी एक जाडसर अशी पोळी लाटून घेतली आहे। थोडीशी जाडसर पोळी लाटून घ्यायची बाकी असताना याच्या वरच्या बाजूने थोडीशी खसखस जी आहे ती छान अशी पेरून घेतली आहे, म्हणजे स्प्रेड करून घेतलेली आहे। खसखस ही पोळीपासून सुटू नये यासाठी यावरती हलकेसे असे लाटण्याने प्रेस करून घेतली आहे। दुसऱ्या बाजूने ही सेम प्रोसेस केलेली आहे। खसखस स्प्रेड केली आहे व खसखस निघू नये यासाठी लाटण्याने थोडीशी दाबून घेतलेली आहे। खसखस लावल्यामुळे कापण्या खूप छान अशा चवीला लागतात, तसेच दिसायलाही खूप छान अशा दिसतात।
तर पाहू शकता इतपत जाडीची जी आहे ना ती पोळी लाटून घेतलेली आहे. मऊसूत कापण्या हव्या असतील ना तर जाडसर पोळी लाटायची व तुम्हाला कडक कापण्या हव्या असतील ना तर पातळ पोळी लाटायची. तर अशा प्रकारे मी पोळी लाटून तयार केली आहे. आता कापण्या कट करून घेऊयात. त्यासाठी याची एका कडेची बाजू कट करून घेतली आहे व इथे अशा उभ्या रेषा मारून घेत आहे. तर उभ्या लाईन कट करून घेतल्यानंतर या कापण्या ज्या कट करून घ्यायच्या आहेत ना त्या आपल्याला डायमंड शेपमध्ये कट करायच्या आहेत. त्यासाठी अशा तिरक्या पद्धतीने मी कट करून घेत आहे. इथे जर पिझ्झा कटर असेल ना तुमच्याकडे तर त्याने कापण्या कट कराव्या. खूप छान व पटापट कापण्या ज्या आहेत ना त्या कट होतात. तर इथे आपल्या सर्व कापण्या ज्या आहेत ना मस्त अशा मी कापून घेतल्या आहेत. पाहू शकता मस्त असा याला आकार आलेला आहे एकदम डायमंड सारखा. तर खूप छान अशा कापण्या तयार झाल्या आहेत. त्याचा कलरही खूप छान असा दिसत आहे. तयार करून घेतलेल्या कापण्या ज्या आहेत ना ते एका बाजूला आता मी एका रुमालावरती काढून घेत आहे व अशाच प्रकारे मी इथे उरलेल्या पिठापासून बाकीच्याही सर्व कापण्या बनवून घेतल्या आहेत. त्यापैकी काही कापण्या इथे मी तुम्हाला दाखवत आहे. पाहू शकता याचा परफेक्ट शेप तयार झाला आहे. दिसायलाही खूप छान असे याचे टेक्स्चर दिसत आहे. तर आता ह्या कापण्या ज्या आहेत ना आपण छान अशा तळून घेऊयात. कापण्या तळण्यासाठी मी गॅस चालू करून तेल गरम करण्यास ठेवले. ते तेल गरम झालेले आहे. गॅसची फ्लेम फुल आहे. तर हे तेल जे आहे ना ते जास्त कडकडीत असे गरम नसावे, मध्यम असे गरम असावे. तर एक एक करून कापण्या तेलामध्ये तळण्यासाठी सोडवून घेत आहे. एकदम जास्तही कापण्या सोडायच्या नाही, तेल हातावरती उडण्याची शक्यता असते. तर पाहू शकता मस्त अगदी तेलात सोडताच ना पुरीसारख्या टम्म फुगल्या गेल्या आहेत कापण्या. एकदम छान असे परफेक्ट आपले कापण्यांचे पीठ जे आहे ना तयार झालेले आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता किती छान अशा एकूण एक कापण्या आपल्या टम्म फुगल्या गेल्या आहेत. तर छान अशा ह्या कापण्या ज्या आहे ना दोन्ही बाजूने तेलामध्ये मी आलटून पालटून सोनेरी रंगावरती तळून घेत आहे. तर गॅसच्या फुल फ्लेमवरतीच कापण्या तळून घ्यायच्या जेणेकरून ह्या कापण्या ज्या आहेत ना छान अशा टम्म फुगल्या जातात व मऊसूत अशा तयार होतात. हलकासा असा सोनेरी रंग आला ना की या कापण्या आपल्या तळल्या गेल्या आहेत समजायचे व या कापण्या ज्या आहेत ना अशा प्रकारे सोनेरी रंगावरती बाजूला काढून घ्यायच्या तेलामधून तळल्यानंतर. कारण की तेलामधून बाजूला काढून घेतल्यानंतर याची कुकिंग प्रोसेस चालूच असते, त्यामुळे याचा कलर जास्त डार्क होण्याची शक्यता असते. तर छान अशा कापण्या तळून तयार आहेत. निथळून तेलामधून बाजूला काढून घेतल्या आहेत. तर अशा प्रकारे सर्व कापण्या तेलामधून मी ते तळून घेतलेल्या आहेत. पाहू शकता याचा कलर टेक्स्चर किती छान असे दिसत आहे. शेपही एकदम परफेक्ट असा तयार झाला आहे. कापण्या तळत असताना मस्त असा याचा सुगंध गोडसर असा घरभर दरवळत होता. तर पाहू शकता किती छान अशी टम्म फुगली आहे. चारही बाजूने आपली कापणी खूप छान अशा मऊसूत होतात. अगदी महिनाभर टिकतात. अजिबात वातड चिवट होत नाही. तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून जरूर कळवा व या पद्धतीच्या कापण्या या आषाढात नक्कीच बनवून पाहावं. कशा प्रकारे झालं त्या कमेंट करून जरूर कळवा. रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समधील आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून ही रेसिपी बनवताना तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.